टेट परीक्षा निकाल, टेट रिझल्ट तुमचा कुठल्या दिवशी असणार आहे, त्याचा कट ऑफ कितीपर्यंत लागणार आहे, तर जूनच्या शेवटची किंवा जुलैच्या सुरुवातीला तुमचा रिझल्ट लागेल. त्यात तुमचा कट ऑफ एक 10,000 जागा जर धरल्या, येता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12, जर 10,000 जागा असतील तर तुमचा कट ऑफ साधारणतः कितीपर्यंत आहे. यावेळेस कट ऑफ वाढणार यात कुठली शंका नाहीये. पूर्ण पॅटर्न माहिती झाला होता. सराव अनेक मुलांनी 6-6 महिने अगोदर केलेला आहे. पेपर मध्ये सुद्धा व्यवस्थित सोडवला आहे. तर त्या आधारे साधारणतः इयत्ता 1ली ते 5वीत 116 ते 122च्या दरम्यान तुमचं कट ऑफ लागू शकतो. 116 लागू शकतो, 17 लागू शकतो, 18 सुद्धा. त्यानंतर 6वी ते 8वी यासाठी जर पाहिलं असेल तर साधारणतः 122 पासून ते 130 पर्यंत तुमचं कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. कारण हा पॅटर्न सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे यावेळेस सराव केलेला आहे. पेपर पण चांगला दिलेला आहे. त्यामुळे 10,000 जागा, 2,16,000 पोरांमधून 10,000 जागा भरायच्या तर तुमचं कट ऑफ शक्यता येऊ आहे. येता 6वी ते 8वी साठी 122 पासून ते 130 पर्यंत. त्याच्यानंतर दुसरा टप्पा 9वी ते 10वी पर्यंत जर विचार केला तर साधारणतः 130 ते 140 या रेंज मध्ये जे मार्क असतील तर त्यांचं 9वी ते 10वी साठी कट ऑफ लागू शकतं. त्यानंतर पुढचा हायर रेंजचा विचार केला तर 11वी ते 12वी साठी 140 प्लस मध्ये 150 असतील, 160 असतील जे मार्क असतील त्यानुसार. आणि सर्व कट ऑफ ओपन वाल्यांसाठी आहेत. मग तुमची कास्ट असेल तर कास्ट मध्ये मागच्या वेळेस तुमचं किती कट ऑफ त्यावर एक वेगळा व्हिडिओ घेतो मी. कास्ट नुसार तुमचं कट ऑफ साधारण किती मार्काने कमी होऊ शकतं. मग त्यात फिमेल आहे, त्यात पुन्हा तुमचं स्पोर्ट मध्ये आहात, अंशकालीन आहात, प्रकल्पग्रस्त आहात, मग मेरिट किती खूप कमी लागू शकतं.